नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सतत पडणाऱ्या 5 दिवसाच्या पावसाने आता थोडी विश्रांती घेतलेली आहे आणि आज थोडे ऊनही पडलेले आहे. हे बघा, शेजारच्या शेतामध्ये वांगी तोडण्याचे काम चालू आहे आणि शेजारीच भेंडीसुद्धा तयार झालेली आहे. ती भेंडीसुद्धा तोडण्याचे काम आता चालू झालेले आहे आणि पावसामुळे शेतात थोडा चिखलही झालेला आहे. हे बघा, सगळे कसे हिरवेगार झालेले आहे. चला तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे रोजच्या टिफिनसाठी लागणारी कांदे गवाराची भाजी, म्हणजेच गवाराची सुकी भाजी, तीही कांदे घालून. त्यासाठी मी 1 पाव गवार घेतलेली आहे आणि ती चांगली स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे आणि 10 ते 15 मिनिटे पाण्यात बुडवून ठेवलेली आहे. आता एका कढईमध्ये तेल टाकून ही गवार मी आधी चांगली वाफेवर शिजवून घेणार आहे. जर तुम्हाला घाई असेल तर ती कुकरमधून शिजवून घेतली तरी चालेल. आता या भाजीसाठी लागणारा लसूण मी तयार करून घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये लसूण आणि जिरे चांगले कांडून घेतलेले आहे. हे बघा, छान असे कांडून घेतलेले आहे आणि हे आता मी बाजूला काढून ठेवणार आहे. बऱ्याच वेळा ही गवार लसूण आणि जिरे टाकून, म्हणजेच फक्त लसणाच्या फोडणीची सुद्धा केली जाते. आता मी भाजीसाठी लागणारा कांदा चांगला बारीक चिरून घेणार आहे. काही जण ही भाजी दाण्याचे कूट लावून कोरडीसुद्धा करतात, तर काही जण यामध्ये थोडे बटाटे घालून सुक्की भाजी करतात. पण आज मी तुम्हाला भरपूर कांदा असलेली गवारीच्या शेंगांची भाजी करून दाखवणार आहे, जी वरण भातासोबत किंवा साध्या खिचडीसोबतसुद्धा छान लागते. आता मी बाजूला कढई ठेवलेली आहे आणि आपले तेल आता गरम करण्यास मी ठेवणार आहे. हे बघा, तेल गरम झाल्यावर त्यात मी मोहरीची फोडणी करून घेणार आहे. मोहरी चांगली तडतडल्यावर यामध्ये मी काढलेले जिरे, लसूण टाकून चांगले परतवून घेणार आहे. हे बघा, हे परतवायला मी आता सुरुवात केलेली आहे. लसूण परतवून झाल्यावर त्यामध्ये मी आता चिरलेला कांदा टाकून घेणार आहे. मी भाजीसाठी एकच कांदा घेतलेला आहे. तुम्हाला जर तो भरपूर प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही 2 कांदेही घेऊ शकता. हे बघा, चांगले लालसर होईल तोपर्यंत मी आता कांदा परतवून घेतलेला आहे. गवारीच्या शेंगांमध्ये जेवढे कांदे जास्त तेवढे भाजी चवीला चांगली लागते. हे बघा, आपले कांदे आता चांगले लालसर परतून झाले. यामध्ये मी थोडे लाल तिखट, हळद, धने पावडर टाकून परत एकदा चांगले परतवून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने सर्व चांगले मिक्स होईल असे परतवून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये शिजलेली गवार सर्व टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा चांगली परतवून घ्यायची आहे. आपली गवारसुद्धा छान तेलामध्ये चांगली मऊ शिजून गेलेली आहे, त्यामुळे भाजी करताना तिला शिजण्यास आता वेळ लागणार नाही. हे बघा, सर्व चांगले परतवून झाले आहे. त्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि चवीनुसार मीठही टाकणार आहे. आणि हे सर्व चांगले आता परत एकदा परतवून घेतलेले आहे आणि झाकून 5 ते 10 मिनिटे भाजी चांगली
शिजू देणार आहे। हे बघा आपले आता गवार छान परतवून झालेली आहे। यावर मी आता झाकण ठेवून झाकून ठेवणार आहे। हे बघा आपली आता गवारीची सुकी भाजी म्हणजेच कांदे गवार तयार झालेली आहे। ही भाजी भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, त्याचप्रमाणे पोळीसोबतसुद्धा छान लागते। आता ही भाजी मी डब्यामध्ये काढून घेणार आहे। तर कशी वाटली माझी ही आजची कांदे गवारीची रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा ती नक्की करून बघा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।